क्षेत्रानं वेळ लागलाय लावलंय ते म्हणजे बैलगाडा. खेळूया ना बैलगाडा. आपल्या गावात धावणारी बैल आहेत, बैलगाडा स्पर्धा खेळूया. तुम्ही नाही बरं काय, तुम्ही नाही तुम्हाला नाही बरं. बैलगाडा स्पर्धा घेऊया. या स्पर्धेच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचे, अख्ख्या महाराष्ट्राला येड लागलंय बैलगाड्याचं, म्हणून मी बैलगाड्याची स्पर्धा घेतो आणि हटके स्पर्धा असते. या स्पर्धेचे नियम काय आहेत आणि स्पर्धा कशी घेणार आहेत ते सांगूया आणि मग आपण पुढे जाऊया. स्पर्धा काय आहे? साधी सोपी सरळ आणि सुटसुटीत. साधी सोपी सरळ आणि 2 तास झालं म्हणून आम्ही तुमचं हेच आहे तसंच असतंय माऊली. बक्षीस जिंकणं सोपं असतंय का? आतापर्यंत झाला, एन्जॉय झाला, आनंद झाला, सगळं ठीक आहे, पण आता खडतर प्रवास असणार आहे. मग या 6 लोकांना जिंकवायचे का नाही आपल्याला, तर त्यांना तेवढ्याच अवघड स्पर्धा दिली पाहिजे नाही का? देतात सोपे सोपे स्पर्धा, जा बक्षीस घेऊन घरी, म्हणजे बाकीच्या बायकांनी द्याव्या मला शिव्या. असं नाही. बघा कशी स्पर्धा आहे. निकाल पंच म्हणून भूमिका पार पाडायची रोहित. पण तुला माहित आहे का, निकाल देणं म्हणजे शिव्या खाणं. अख्खं गाव नाही, ही 6चे 6 स्पर्धकांना अख्खं गाव उद्या तुला शिव्या देणार. निकाल चुकला तर मी जाणार कार्यक्रम करून आणि शिव्या खाणार तू. खाऊ दे, काय असेल ते होईल. पण रोहित दादाच्या नजरेत या 6 स्पर्धकांचं भविष्य दडलंय. म्हणजे काय? रोहित दादा निकाल आपल्याला द्यायचे. रोहित दादा लग्न झाले का? आईला यांना कर्तव्य आहे का? लांब आहे अजून, लांब आहे ना अजून. स्वागत करा. चला सगळ्यांचं अभिनंदन. खुर्च्यावरती उभे राहा, 1 नंबरच्या खुर्चीवरती उभे राहा. ग्रामपंचायत बोरगावच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उभे असलेल्या महिलांचं पॅनल प्रचंड बहुमताने विजय करा. हात वरती करा. साकोरे नंबर 1 महिव्या आणि बकासूर. टाळ्या वाजवूया का आपल्या मैत्रिणींच्यासाठी? स्पर्धा सुरू व्हायला लागली ना. म्युझिक. मी सांगेन, थांबा, मी सांगेन. म्युझिक. पाटलांचा बैल तुमची स्पर्धा सुरू होते आता. टाळ्या वाजले पाहिजे, टाळ्या वाजले पाहिजे, टाळ्या सगळे टाळ्या वाजवा. वहिनी धावा, वहिनी धावा. रोहित आपल्या गावचं हरवायला जोडा. एक सोडून द्या. बरा होता का नाही बैलगाडा? एकदा टाळ्या वाजवा 4, 5 आणि 6 नंबर साठी. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन आणि दुप्पट अभिनंदन. 1, 2, 3. अरे वा, क्या बात है. वेलकम. 1, 2, 3 या 3 नंबरच्या बैलगाड्यांना मी मंचावरती निमंत्रित करतो. तुम्ही तिघींनी आतापर्यंतचा एवढा खडतर प्रवास पार करून इथपर्यंत पोहोचलात. तुमचं खरोखरच कौतुक. अख्ख्या गावामध्ये तुम्ही 3 रणरागिणी अशा आहात की त्या 3, 1, 2, 3 पर्यंत पोहोचलात, म्हणून तुमचं अभिनंदन. आलं का लक्षात? आता मात्र तुम्हाला त्याही पेक्षा खडतर प्रवास पार करून 1, 2 आणि 3 नंबर साठी खेळायचे आहे. स्पर्धेच्या अंतिम निकालाकडे निघालोय. फक्त 1.5 मिनिट बसा. 1.5 मिनिटानंतर स्पर्धेचा अंतिम निकाल मी देणार. त्यांचा सन्मान केलाय आणि या वहिनीला विनंती करतो, आपण या बक्षिसाचा स्वीकार करा. उभे राहा वहिनी. अभिनंदन. एकदा वहिनीच्यासाठी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा वहिनीच्यासाठी. हा, या वहिनीला पुढे. धन्यवाद वहिनी. शेवटचे 10